बेफाम आरोप करायचे आणि त्या आरोपाला प्रसिद्धी मिळते, लोकांना खरं वाटायला. पुन्हा आता आमची तलाठी भरती सुरू झाली. आता 5,000 तलाठी भरतीला 10 लाख लोकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 8 लाख लोक परीक्षेला बसले. आता काय आरोप सुरू आहे की मार्क 200 मार्कांच्या पोळ्या 214 मार्क पडले. आता त्या मार्किंग देण्याची कार्यपद्धत ठरलेली आहे. आपल्या जिल्ह्याचा आमदार महोदयांनी, रोहित पवार त्याचं नाव आहे, त्यांनी 30 लाख रुपये घेतले म्हणून सांगितले. मी तर परत सूचना दिल्या आमच्या अधिकाऱ्यांना की कायदेशीर मत घेऊन गुन्हे दाखल करा. कारण विरोधक म्हणून काही बेफाम आरोप करण्याची त्यांना मुक्त असणारी परवानगी नाही आहे. पण मी आपल्याला सांगतो कार्यकर्त्यांना की या तलाठी भरतीमध्ये पूर्ण पारदर्शकता आहे. कुठं भ्रष्टाचार नाही, कुठं कोणाचा हितसंबंध त्या ठिकाणी जपले गेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी पारदर्शक पद्धतीने तलाठी भरती कधी झाली नाही की आता आपण करू शकतो. परंतु आज सरकारच्या ह्या उपलब्धी विरोधकांना सर होत नाही. पवारांना स्वतःच्याच कारखान्यातून पैसा जो मनी लॉन्ड्रिंग झाला, ईडीची एन्क्वायरी चालू आहे, आयटीची एन्क्वायरी चालू आहे. त्यातून त्यांचं वैफल्य बाहेर पडतं. सुप्रिया सुळे म्हटले श्वेतपत्रिका काढा. सरकारने काय अडचण नाही श्वेतपत्रिका काढायला. आम्ही आपली पत्रिका श्वेतपत्रिका काढायला तयार आहोत. एकदा पुण्याच्या जवळच्या आदिवासींच्या जमिनी तुम्ही लवासाठी हडप केल्या, एकदा लवासाठी श्वेतपत्रिका सुद्धा मी महसूल मंत्री म्हणून सुद्धा मी काढणार आहे. ते त्यांनी आता सांगून टाकलं. दोन्ही काढू, कारण ते भरती काढू, लवासाठी काढू. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला किती गैरनजर दाखवली त्याचे एक श्वेतपत्रिका काढू. पुण्यामध्ये कोणत्या बिल्डरच्या घशात किती जमिनी घ्यायच्या त्याचे एक श्वेतपत्रिका काढू. भरपूर श्वेतपत्रिका सरकारला ती अडचण नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.